हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे लोकसत्ता 29 एप्रिल 2021 च्या पेपरचं अनालिसिस. आपल्या अकॅडमीकडून सहर्ष स्वागत. आता आपली जी पहिली न्यूज आहे ती आहे लस मोफत पण विलंबाने, म्हणजे लसी अभावी 18 ते 44 वयोगटासाठीची मोहीम लांबणीवर ठेवलेली आहे. आता ते कशामुळे? कारण की राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र लसीचा पुरवठा साठा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रात दिनापासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाहीये. आता 1 मे पासून अगोदर म्हटले होते की सुरू होणार आहे 18 ते 44 वयोगटाला, परंतु आता 1 मे पासून नाही, थोडं लांबणीवर पडलेलं आहे कारण की सगळ्यांना मोफत द्यायची आहे. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येणार असून सहव्याधी असलेल्या प्राधान्य व वयोमानानुसार टप्पे तयार करण्याचे आश्वासन दिलेले आहे. खाजगी केंद्रावर सशुल्कच भेटणार आहे लस, मात्र म्हणजे पैसे मोजावे लागतील खाजगी रुग्णालयात तुम्हाला लस घ्यायची असेल तर. जर गव्हर्नमेंटमध्ये घ्यायची असेल तर मग तुम्हाला मोफत भेटणार आहे. कोविशिल्डची लस राज्यांना 300 रुपयात भेटणार आहे. असा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनावाला यांनी घेतलेला आहे. आता कोविनचं काय होतं, एक ऍप पोर्टल तयार केलेलं होतं. 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरणची नोंदणी सायंकाळी 4 वाजता सुरू होताच कोविन जे पोर्टल होतं लसीकरणासाठीचं नोंदणीसाठीचं, तर तांत्रिक अडचणीला त्यांना सामोरे जावं लागत आहे. अशा अनेक तक्रारी समाज माध्यमावर आलेल्या आहेत. ओके, म्हणजे कोविनचं जे ऍप्लिकेशन तयार केलेलं होतं रजिस्ट्रेशनसाठी, एवढा त्याच्यावर भार आलाय की त्याच्यात सुद्धा तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागलेलं आहे. आता जे लॉकडाऊन आहे आपलं, आता टाळेबंदीत वाढ करण्याचा डिसिजन घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर मुंबईसह काही भागात कोरोनाची रुग्णसंख्या घटली, मात्र अद्याप 60,000 आसपास दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने टाळेबंदीचा वाढवण्याचा निर्बंध 15 मे पर्यंत कायम ठेवल्याची शक्यता आहे. आता काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे. ही त्याग कथा काय आलेली आहे की खूप साऱ्या व्हॉट्सअपवर मेसेज आलेला आहे की एका 85 वर्षाचा जो वयोवृद्ध बाबा होते, त्यांनी आपला बेड हा एका महिलेच्या दिला आणि ते म्हणाले की माझं आयुष्य झालंय, जगून घेतलंय, आता तू त्याला वाचव. आणि ह्याच्याबद्दल हॉस्पिटलने नकार दिला आणि ऑल दॅट सोशल मीडियावर याची उलटसुलट चर्चा चालू आहे. ही काही एक्झामच्या दृष्टीने एवढं महत्वाचं नाही. आता दिल्ली आता नायब राज्यपालाची झालेली आहे. नव्या कायद्याच्या अंमलबजावणीने केजरीवाल सरकारच्या अधिकारावर मर्यादा आणलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की दिल्ली राष्ट्रीय राजधानी परीक्षेत दुरुस्ती कायदा आणला होता. त्याच्यामध्ये जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत त्यांना मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त पॉवर्स दिलेल्या होत्या. त्या कायदा आता लोकसभेमध्ये पारित झालेला आहे या सेशन्स वेळेस. आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रात आली. दिल्ली राज्य सरकारच्या स्वातंत्र्यामुळे निर्णय घेण्याच्या अधिकारावर आता कात्री लागली असून नायब राज्यपालाच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय ची अंमलबजावणी आता दिल्ली सरकारला करता येणार नाही. म्हणजे त्यांना त्याची परमिशन, म्हणजे त्यांना एक्नॉलेजमेंट एक प्रकारे त्यांचं पाहिजेच. त्याशिवाय त्यांना आधी कसं होतं की जरी मुख्यमंत्र्यांनी पारित केला तो डिसिजन फायनलाइज व्हायचा, पण असं नाही. आता लेफ्टनंट गव्हर्नरची पण म्हणजे अंमलबजावणीसाठी परमिशन लागणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की एक जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे आता पॉवर स्ट्रगल जे चालू आहे दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होणार आहे. आता कोरोनाच्या काळात जे डिसिजन घेतले जाणार आहेत त्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली होणार आहे. दिल्लीत कोरोनाचे थैमान घातले असून राजधानीतील रुग्णालयामध्ये प्राणवायूच्या पुरवठ्याऐवजी रुग्णांना जीव गमवावे लागले. अजूनही रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा आहे, ते तर सगळीकडेच आहे. दिल्ली सरकारची व्यवस्थापन जमत नसेल तर ती जबाबदारी केंद्राकडे देऊन असा सजग इशाराही न्यायालयाने दिलेला आहे आणि तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांच्यावर. पण आता ठीक आहे, आता हे जे आहे की प्रत्येक डिसिजन जो आहे त्यांना नायब राज्यपालाच्या ह्याच्यातून घ्यायचा. आता जो पॉवर स्ट्रगल होता तो एक प्रकारे हे कुठंतरी अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे कायदेशीर त्याला वळण भेटलेलं आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने सार्वजनिक व्यवस्था, पोलीस आणि जमीन ही तिन्ही विषय केंद्राच्या हातात आहेत. आता तुम्हाला माहित असेल की आर्टिकल 390A त्याच्यामध्ये दिल्लीचं जे आहे, आपल्याला दिल्ली दिसते की कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्याच्यामध्ये दिल्ली ही युनियन टेरिटरी म्हणून ओळखली जाते आणि युनियन टेरिटरी म्हणून ओळखले जाते. त्याच्यामध्ये सार्वजनिक व्यवस्था म्हणजे पब्लिक ऑर्डर, पोलीस आणि जमीन हे तर 3 विषय केंद्राकडे आहेत.
मात्र हे विषय केंद्राच्या, तर आरोग्य, शिक्षण, शेती, वन, वाहतूक हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीखाली घेतात. केंद्र सरकारचे प्रतिनिधी असणारे नायब राज्यपाल म्हणजेच दिल्ली सरकार, हे दिल्ली सरकार आणि प्रशासनाच्या दुरुस्ती कायद्यातील व्याख्या प्रत्यक्षात आली. म्हणजे नायब राज्यपाल तिथे कारभार करतोय, म्हणजे कोण करतोय तर केंद्र सरकार एक प्रकारे तिथला राज्यकारभार करते. ओके फ्रेंड्स. आर्टिकल 290A मध्ये आपल्याला दिल्लीच्या प्रोव्हिजन्स झालेल्या दिसतात. त्याचा एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या की दिल्लीमध्ये युनियन टेरिटरी आहे आणि ह्याच्यामुळेच कॉन्फ्लिक्ट होतात की तिथे सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, जमीन जे हे विषय आहेत ह्याच्यावर काहीच कायदे करता येत नाहीयेत दिल्लीच्या सरकारला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की युनियन टेरिटरी दिल्लीला तरी स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत दिल्लीच्या, परंतु दुसऱ्या जे पोंडिचेरी वगैरे आहेत तिथं तर डायरेक्ट प्रेसिडेंट रूलच चालवला जातो. म्हणजे डायरेक्ट लेफ्टनंट गव्हर्नर, मुख्यमंत्र्याची काय काय युनियन टेरिटरीमध्ये प्रोव्हिजन सुद्धा नाहीये. डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट काय काय युनियन टेरिटरीला पूर्णपणे राज्यकारभार करते, परंतु दिल्लीमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. मनसुख हिरेन हत्येत सुनील माने याचा सहभाग. आता हे जे आहेत व्यावसायिक मनसुख हिरेन जे आहेत यांच्या हत्येत निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांचा हात असल्याचं NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने पुरावे त्यांचे दाखल केलेले आहेत. आपल्याला एवढं माहित पाहिजे की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कशामुळे मध्ये पडली ह्याच्यामध्ये आणि ते पुरावे दाखल करतायत ह्याच्या विरुद्ध. याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. आता पुरावा जर भेटला तर सुनील माने यांना अटक करण्यात येईल. ओके. आता जी नेक्स्ट न्यूज आहे ती आहे की राज्याला केंद्राकडून 800 टोसिलिझुमॅब याचा पुरवठा झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्याला 800 टोसिलिझुमॅब इंजेक्शन कुप्या मंगळवारी देण्यात आल्या. देशभरात सर्वाधिक इंजेक्शन राज्याला दिले असले तरी रुग्णाच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी आहे. रेमडेसिवीर प्रमाणे टोसिलिझुमॅब बाजारात तुटवडा निर्माण झालेला आहे. टोसिलिझुमॅब रोश या कंपनीने उत्पादन करून भारतात सिप्ला कंपनीद्वारे पुरवले जाते, त्यामुळे इंजेक्शन हे आयात करावे लागते. केंद्राकडून काही औषधाचा पुरवठा राज्याला केला जातो. रेमडेसिवीर बरोबरच टोसिलिझुमॅब पुरवले जाते. केंद्राने रेमडेसिवीर सोबतच आता हे टोसिलिझुमॅब इंजेक्शनाचा सुद्धा पुरवठा म्हणजे अपुरा पडत आहे. आता हे जी खाजगी रुग्णालयातून त्याची अधिक मागणी आहे की टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गरजेपेक्षा अधिक वापर रुग्णालयात केला जात असून त्याची मागणी विशेषतः वाढली आहे, त्यामुळे जास्त तुटवडा खाजगी रुग्णालयात भासत आहे. प्राणवायू साठी केंद्राचे प्रयत्न. आता प्राणवायूसाठी काय प्रयत्न केले की आणखी 500 निर्मिती संचांना मान्यता दिली आहे. त्याच्यातून PM केअर फंड निधीतून त्याला सहाय्य दिले जाणार आहे. DRDO कडून 3 महिन्यात 300 प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. देशाच्या विविध राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्राणवायूचं शॉर्टेज चालू आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे प्रयत्न आपल्या इंडियामध्ये चालू झाले आहेत. प्लस सिंगापूर आणि दुबईतून देखील क्रायोजेनिक प्राणवायू कंटेनर याची आयात केलेली आहे. भारताला मदत करणे ही श्रीमंत देशाची जबाबदारी असं प्रतिपादन व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फॉची यांचे आहे. आता बघा की त्याच्यामध्ये कोरोनाच्या सध्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी भारताला पुरेशी मदत करण्यात जगभरातील देश अपयशी ठरले असून अशा परिस्थितीत मदतीचा हात देण्याबाबत श्रीमंत देशांनी अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी असे व्हाईट हाऊसचे सल्लागार डॉक्टर अँथनी फॉची यांनी म्हणलेले. जागतिक महासाथीला पुरेसा प्रतिसाद जगभरातून प्रतिसादाच्या मार्गाने दिला जाऊ शकतो असे यांचे मत आहे. दुर्दैवाने हे साध्य झालेले नाहीये. कोरोना जगभरातून समन्वयाची मदत साध्य झालेली नाहीये. तुलनेने श्रीमंत असलेल्या किंवा अधिक उत्पन्न असलेल्या सर्व देशांना याबाबत अधिक लक्ष द्यायला पाहिजे. गार्डियन ऑस्ट्रेलियाला देखील त्यांनी सांगितले. भारतात सध्या कोरोना महासाथीने थैमान घातले अशा वेळी 17 देश भारताच्या मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्यात शेजारी देशापासून जगातील महासत्ताचा देखील समावेश आहे. आता कोवॅक्सिन ही प्रभावी आहे. भारताने तयार केलेल्या कोवॅक्सिन या स्वदेशी लशीमध्ये कोरोनाच्या 617 प्रकारच्या निःशुभ्र करण्याची क्षमता आहे असल्याचे आढळले. त्यामुळे भारतात अनेक अडचणी असतानाही कोरोनाच्या विरोधात ही लस अतिशय महत्वाचं रोग प्रतिबंधक औषध ठरू शकते असं देखील डॉक्टर फॉची, अँथनी फॉची यांचं मत आहे. हे संपादिकेमध्ये आता प्रशासन कसं चाललं पाहिजे वगैरे हे आर्टिकल म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे लेखकाचं
आता काल आपण नवदेशाचा उदयास मध्ये मॉरिशियस बघत होतो. त्याच्यामध्ये आपण काल बघितलं की पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच याची कारकीर्द मॉरिशसमध्ये प्रथमतः पोर्तुगीज आले, नंतर त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर फ्रेंचची कॉलनी झाली मॉरिशस. मॉरिशस बेटावर ताबा डचांनी सोडल्यानंतर 1715 साली फ्रेंचांनी मॉरिशसवर कब्जा केला. ऑइल दे फ्रान्स पुढचा जवळजवळ शतकाभराचा काळात मॉरिशस द्वीपसमूहावर फ्रेंचांची वसाहत होती. या प्रदेशाचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी राहिली. येथील फ्रेंच गव्हर्नर पोर्ट लुईस या बंदराचा विकास करून नौदलाचा तळ इथे चालू केला. जहाजबंदी प्रकल्प देखील चालू केला. म्हणजे आशिया खंडातल्या एका मॉरिशस या बेटाची आपण कसा नवदेशाचा उदयास झाला हे आपण कालच्या लेक्चरमध्ये थोडं पाहिलेलं होतं आणि आज त्याचं कंटिन्युएशन आहे. आता बघा मॉरिशस देशावर पहिल्यांदा पोर्तुगीज, जसं मी सांगितलं पोर्तुगीज, नंतर डच, आता फ्रेंचनी तिथे तळ बांधला. तिथे पोर्ट लुईस नावाचा बंदराचा त्यांनी विकास केला. नंतर मॉरिशसच्या फ्रेंच वसाहतीने प्रशासनाची जबाबदारी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडे दिली. म्हणजे पूर्णतः म्हणजे मी जे प्रशासन आहे ते ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंचची चालू लागली. फ्रेंच सत्ता काळात मोझेम्बिक व झांबिरावरून मोठ्या प्रमाणात इथे गुलाम आणले गेले आणि बेटाची लोकसंख्या वाढत गेली. 18व्या शतकात अखेरीस मॉरिशस मधली एकूण लोकसंख्येपैकी 80% लोक इथं गुलाम आहेत. पंदुचेरी येथील भारतीय वंशाचे अनेक कुटुंब या काळात मॉरिशस मध्ये काही कामाची मक्तेदारी मिळून इथेच स्थायिक झाले. म्हणजे पुडुचेरीवरून जास्तीत जास्त लोक इथं स्थायिक झालेले आपल्याला दिसतात. आणि आपण काल बघितलं होतं की इथे सगळ्यात जास्त भारतीय वंशाचे लोक राहतात. हिंदू जास्त करून धर्म मॉरिशस मध्ये आढळतो. साधारणतः 1767 ते 1810 या काळात फ्रान्समधील राज्यक्रांतीने धूमचक्रित मॉरिशस वसाहतीचे प्रशासन फ्रेंच सरकारचे अधिकारी आणि मॉरिशसमध्ये नागरिकांनी उत्तम सांभाळले. याच काळात जॅक्स टी सेंट पियर हा फ्रान्सचा लेखक मॉरिशसमध्ये आला आणि पॅरिस आणि मॉरिशसचे सेंट लुईस येथील तत्कालीन परिस्थितीवर त्याने पॉल एत व्हर्जिनी प्रेमकथावर कादंबरी लिहिली. ही कादंबरी पुढे युरोपियन भाषात अनुवादित होऊन युरोपीय लोकांमध्ये मॉरिशस बद्दल कुतूहल वाढले आणि ते पर्यटकाचे आकर्षण स्थळ ठरले. म्हणजे एका लेखकाने त्याची कहाणी लिहून, कादंबरी लिहून अजून मॉरिशसला एक आवडतं पर्यटक स्थळ बनवलं. अनेक फ्रेंच कुटुंब या बेटावर येऊन स्थायिक झाले. ब्रिटिशांची फ्रान्स युद्ध 1803 ते 1810 या काळात झाली. या काळात भारतातून ब्रिटनकडे जाणारी जहाजे काळ मॉरिशसमध्ये थांबत असत. फ्रेंचाची माणसं हल्ला करून जी जहाजं लुटत. अखेरीस ब्रिटिश आपल्या रॉयल नेव्ही बरोबर फ्रेंच आरमार हल्ला करून मॉरिशस ताब्यात घेण्याच्या तयारीला गेले. 3 सप्टेंबर 1810 रोजी ब्रिटिशांनी फ्रेंचाचे आत्मसमर्पण काही अटीवर स्वीकारून मॉरिशस द्वीपसमूहावर ताबा मिळवला. म्हणजे नंतर ब्रिटिशांनी फ्रेंचावर हल्ला केला रॉयल नेव्हीद्वारे आणि नंतर कुणाच्या ताब्यात गेली? ब्रिटिशांच्या. म्हणजे पूर्ण काळ पोर्तुगीज, नंतर डच, नंतर फ्रेंच, नंतर ब्रिटिश. म्हणजे जसं इंडियावर जसं वसाहतीकरण झालंय सेम त्याच सिक्वेन्स मध्ये मॉरिशसवर देखील झालेलं आपल्याला दिसतंय. आता ही जी आर्टिकल आहे अशोभादर्शक, हे सुद्धा पॉलिटिकल आर्टिकल आहे. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते अधोगती वृद्धीतली आर्थिक सुख, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की सतत वृद्धी शक्य नाही आणि सतत वृद्धीच्या उद्दिष्टाने उभा टाकलेल्या समस्याचं दृश्यमान कसं आहे. म्हणजे आपण फक्त वृद्धीचाच विचार करतो, संतुलन कशा प्रकारे साधता येईल ह्याचा विचार करत नाही. हा इसेन्स आहे. याच्यामध्ये लेखकांनी विविध उदाहरणे दिलेली आहेत. ते 2008 पासून ते आजच्या काळापर्यंत त्याने एक्सप्लेनेशन दिले. आता बघा, सप्टेंबर 2008 ला सगळ्यांना माहितच असेल की लेहमन ब्रदर्सच्या बँकेने दिवाळी जाहीर केले. जे इकॉनॉमिक रिसेशन होतं सगळ्या जगामध्ये, आपल्या भारताला त्याचा कमी फटका बसला, पण जे इकॉनॉमिक रिसेशन होतं 2008 मध्ये, लेहमन ब्रदर्सने बँकेने दिवाळी जाहीर केले आणि जगातील सर्व बँकेचे वित्त बाजार भुईसपाट झाले. त्यामुळे भांडवली जगाची उद्ध्वस्त झालेली आर्थिक घडी 12 वर्ष होऊन तरी सावरली नाही. त्याआधीच नवउदारीकरणाच्या काळात देशांतर्गत देशाबाहेरील वेगाने वाढणारी आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास, अर्थव्यवस्थेबरोबर वारंवार निर्माण होणारे अस्थैर्य, भांडवली अर्थव्यवस्थामध्ये उत्पन्नाऐवजी वित्तीय व्यवहारांना मिळालेले प्राधान्य, अशा प्रकारच्या उदारीकरणाच्या काळात दुष्परिणामामुळे भांडवली पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज असल्याची जाणीव अर्थपंडितांना झाली. अशी वस्तुस्थिती असताना देखील लेहमन ब्रदर्स नंतर संयुक्त राष्ट्राने तातडीने नेमलेल्या जॉझेफ स्टेडलीज आयोगाने वित्त संस्थांवर सूक्ष्मलक्षी आणि साखळीक स्वरूपाची नियंत्रण ठेवली. म्हणजे त्यांना म्हणायचं की इकॉनॉमिक रिसेशन झालं, नंतर लेहमन ब्रदर्सचे जे क्रायसिस झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की विषमता भरपूर प्रमाणात वाढली, पर्यावरणाचा ऱ्हास झाला, अर्थसंस्थेचं अस्थैर्य, आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये अस्थैर्य झालेलं दिसतंय. नंतर काय झालं की एक आयोग स्थापण्यात आला, त्याचं नाव होतं जोसेफ
स्टँग्लिज सूक्ष्म लक्ष्य आणि म्हणजे त्यांनी नियंत्रण करायचं ठरवलं की जे मायक्रो विषय आहेत मायक्रो स्वरूपाचे त्याच्यावर सुद्धा एक प्रकारचं नियंत्रण पाहिजे. आणि गेल्या 30 वर्षामध्ये आपण बघतोय की जागतिक वित्त बाजारावरील ज्या वित्त संस्था आहेत त्या हाताळत असलेली वित्तपत्रे स्वरूपात आमूलाग्र बदलामुळे आयोजलेली नियंत्रण कार्य परिणामक होणार नाहीत असे स्पष्ट होते. वित्त संस्थांमुळे झालेल्या केंद्रीकरणामुळे अशी नियंत्रणे निष्प्रभ होतील. उलट शासन आणि मध्यवर्ती बँका यांच्या धोरणावर प्रभाव टाकत असतात. दुसरीकडे वित्त बाजारात गुंतवणुकीसाठी येणारी वित्तपत्रे अधिकाधिक गुंतवणुकीची असल्याने त्यावर व्यवहारावर नियंत्रण आणणे अधिकाधिक कठीण होत चाललेले आहे. आता बघा की ही वित्त संस्था आणि सरकार गुंतवणुकीमुळे काय होलंय गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे वित्त बाजारातील वस्तुस्थितीमुळे अस्थैर्य जे आहे वित्त बाजारात त्याचा नियंत्रण अशक्य आपल्याला झालेले दिसते. आता सद्यस्थितीचं कारण काय की जगापुढे आजच्या समस्याच्या मागचं मूळ कारण जे आहे ते काय ठेवतो आपण, काय उद्दिष्ट काय असतं प्रत्येक देशाचं की सतत वृद्धीचं ठेकलेलं उद्दिष्ट असतं. पण प्रत्येक देशाच्या प्रगतीचे माप ह्या देशाचे सकलन उत्पादन किती वेगाने वाढते या आकड्यावर अवलंबून असते. कारण त्यावरून त्या देशाचे केवळ राहणीमान निर्देशित होत नाही तर तो देश त्या देशाची महासत्ता बनण्याकडे होणारी वाटचाल देखील निर्देशित होते. आणि चीनमध्ये गेल्या 30 वर्षात झालेले स्थित्यंतर हे स्पष्ट करते की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात उभ्या देशाने सतत आर्थिक वृद्धीच लक्ष उद्दिष्ट ठेवल्याने मानवी समाजापुढे निर्माण झालेले समस्यापुढे 2 प्रकारचे मार्ग सुचवले. 1970च्या दरम्यान क्लब ऑफ रोमन लिटमस टू इकॉनॉमिक ग्रोथच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेला सुचवलेला पहिला मार्ग काय आहे की सतत वृद्धीचे उद्दिष्ट ठेवल्याने जगापुढे समस्या निर्माण झाल्या त्यावर उतारा म्हणून अलीकडे मांडला जाणारा अधोगतीचा मार्ग. हे मार्ग उपाय खरे पण पूर्णपणे वेगळे नाहीत. सध्याच्या भांडवली पद्धतीच्या त्याग करण्याचंही ते सुचवत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण बघतो की सगळे देश काय करतात की तुमचं राहणीमान कशावरून ठेवतात, तुमची सुधारणा कशावरून ठेवतात की तुमची किती ग्रोथ झाली. त्याच्यामुळे वेगवेगळे क्रायसिस कुठंतरी होण्याला ते सुद्धा जबाबदार आहे. आता क्लब ऑफ रोमनचा काय अहवाल होता की आजच्या देशाला जे प्रश्न भेडसावत आहेत त्याचे भविष्य अहवालाने 50 वर्षापूर्वी वर्तुनिक जगाने अधिकाधिक वृद्धीचा मार्ग बदलला नाही. या अहवालामुळे वाढती लोकसंख्या, वाढते उत्पादन, एकतर आपल्याकडे मर्यादित नैसर्गिक संसाधने आहेत त्याच्यामुळे प्रदूषण हे घटक ही माणसापुढची महत्वाची समस्या झाली. आणि या घटकातील परस्पर पूरकता आणि त्या बदलाचा घातकी वेग या दोन्ही गोष्टीचा व्यापक स्वरूपामुळे समस्या आपल्याला आज भेडसावत आहे. त्यामुळे आजच्या व्यवस्थेत काही महत्वाचे बदल न झाल्यास लोकसंख्या आणि उद्योगांची वाढ येत्या काळात अखेरीस खुंटेल. म्हणजे ही जी व्यवस्था आहे कुठंतरी बदलायला पाहिजे की नुसतं वृद्धीच्या मागे पळू नका, कुठंतरी संतुलन तुमच्या ह्याच्यामध्ये सर्व आलं पाहिजे. वृद्धीच्या उद्दिष्टाने परिणाम टाळण्यासाठी अहवालाने तातडीने अंमलात आणावा असा संतुलनाचा उपाय सुचवला होता. समाजात संतुलनाने भांडवल, लोकसंख्या याचा आकार निश्चित असेल, भांडवल निर्मित त्याची झीज त्याचे प्रमाण आवश्यक त्या किमान पातळीवर समान असतील, माणसाच्या किमान गरजा उत्तम भागवणे म्हणजे कमीत कमी गरजा कशा प्रकारे उत्तम भागवणे. आज आपण बघतो की आपल्या गरजा इतके वाढलेत त्याच्यामुळे आपण नैसर्गिक संसाधनाचा इतका अति वापर करतोय आणि कुठेतरी प्रदूषण त्याच्यामुळे होतंय आणि निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आपल्याला दिसतंय. मानवाच्या कमीत कमी गरजा ठेवून त्यांना दीर्घ आयुष्य कसं मिळवून देणं, उरलेली सामुग्री सांस्कृतिक कसं सामग्र करणं हे संतुलनाच्या धोरणाचा भाग असतील. आता ही अधोग्रथो वृद्धीची संकल्पना काय आहे? डी ग्रोथ म्हणजेच उत्पादन जे करतो म्हणजे प्रोडक्शन आणि कन्झ्युमरिझम याचे प्रमाण आणि त्याचबरोबर माणसाच्या आयुष्यावर बाजार आणि त्यावरील व्यापारी संबंध असलेला प्रभाव न्याय तऱ्हेने कमी करण्यासाठी लोकशाही पद्धतीने समाजाने केलेला सामूहिक निर्णय आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सतत वृद्धीच्या धोरणाऐवजी प्रोडक्शन आणि कन्झ्युमरिझम यांची पातळी कमी करून माणसाच्या निकडीच्या गरजा अशा पातळीवर पूर्ण होतील की त्यांचे राहणीमान म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सतत उंचवून जाण्यापेक्षा वाढते जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लाईफ आणि स्वास्थ्य ही वाढतील याच्यावर लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही वाढू नका तर स्टँडर्ड ऑफ लाईफ तुमचं वेलबिंग सुद्धा वाढवा. वृद्धीवर मर्यादा आणणारे पर्यावरणाचा नाश कालांतराने थांबेल आणि ह्याच्यामुळे काय होईल की नैसर्गिक संसाधनाच्या मर्यादित त्याचं उत्पादन होईल. अधोवृत्ती ह्या संकल्पनाचा वर मांडलेल्या स्पष्टीकरण तिची पूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत की जे तुमचं प्रोडक्शन आहे आणि जे तुमचं कन्झ्युमरिझम आहे म्हणजे उत्पादन आणि उपभोग याचे प्रमाण कमी करण्याच्या आणि सर्वांच्या आवश्यक गरजा भागवणारा म्हणून न्याय असा तो बदल असेल. आणि उत्पादक आणि उपभोक्ता यामधील साखळी तोडल्याने त्याचे परस्पर संबंध व्यापारी स्वरूपाची असणार नाहीत.
अधोवृद्धीचा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतलेला सामूहिक निर्णय असेल आणि समाजातील व्यवहारामागं नफाऐवजी सामूहिक स्वास्थ्य वाढण्याची देखील प्रेरणा असेल. अधोवृद्धी ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी उत्पादन व्यवस्थेमधील उत्पादन केंद्राची संरचना तिच्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे. नफ्याच्या संचयाच्या प्रेरणाने काम करणाऱ्या कंपन्यांनी स्वरूप संरचनेची विसंगत आहे का नाही हे ठरवलं पाहिजे. सहकार, विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था यासारख्या लोकशाही पद्धतीने निर्णय घेणाऱ्या संस्थांचे स्वरूप अधोवृत्तीच्या विचाराशी जुळणारे आहे, कारण नफ्यासाठी उत्पादन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट नसते. आता बघा की विश्वस्त संस्था ज्या आहेत, आपल्या सहकार संस्था, एनजीओ, यांचं काय आहे की ह्यांना नफ्याशी काय घेणं देणं नसतं. त्यांचं काय की समाजामध्ये कुठंतरी एक प्रकारे वेलबिंग व्यवस्थित राहावं ह्याच्यासाठी आहे. तर समाजाच्या गरजा सातत्याने पुऱ्या करणे हे उद्दिष्ट आहे. त्याचे संघटन लोकशाही तत्वावर कार्य करणारे आणि पोषक असावे. स्वीडनमधील फ्लाईट शेमिंग या विमान प्रवास शक्यतो टाळा असे आवाहन करणारी चळवळ, ब्रासिलियामध्ये थेट शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करण्याची समूह, म्हणजे दुसरीकडून धान्य खरेदी करू नका, डायरेक्ट शेतकऱ्याकडून करा, अशी युरोपमधील नव्या संकल्पनेची उदाहरणे आहेत. ही संकल्पना युटोपिया आहे का? युटोपिया म्हणजे काय की मॅक्सिमम बेनिफिट फॉर मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल. परंतु जगातील सद्यस्थितीचा विचार करता सतत वृद्धी शक्य आहे असे वाटणे हा युटोपिया आहे. म्हणजे काय की लोक फक्त वृद्धीकडे पळत आहेत की तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, परंतु काय की तुमचं जे वेलबिंग आहे ते व्यवस्थित ठेवणं खूप महत्वाचे आहे. गांधीजीच्या प्रेरणेला कसं कोरिलेट केलेलं आहे लेखकाने, तर जॉर्ज कॅलिस यांचा अधोगतीच्या प्रणेत्याच्या विचारांचा महात्मा गांधींनी हिंद स्वराज्य या पुस्तकेत मांडलेला विचाराचा वारसा आहे असे म्हटले आहे. गांधीजीच्या आर्थिक तत्वज्ञानाचा ज्यामध्ये काही प्रमाणात आविष्कार आहे असा करुणाकरण यांचा वायलापट्टी येथे स्वयंपूर्ण पंचकोशीचा प्रकल्प आहे. म्हणजे गांधीजीच्या विचारावर एक तमिळनाडूमध्ये स्वयंपूर्ण पंचकोशीचा प्रकल्प आहे तमिळनाडूमध्ये. त्याच्या वैशिष्ट्याच्या अधोगतीच्या दृष्टिकोनातून कॅलिसने थोडक्यात आढावा घेतला. करुणाकर यांनी वायलापट्टी गावाच्या पंचकोशीत ग्रामोद्योगाचे पुंजके म्हणजे क्लस्टर्स उभारले. त्यामध्ये विविध उत्पादन करणारे लहान उद्योगाचे जाळे तयार केले. स्वयंपूर्ण खेड्यासाठी गांधीजींनी 24 वस्तूची यादी दिली. त्या 24 प्रकारातील 335 वस्तूचं भांडी, साबण, कुंकू, कपडे यासारखे उत्पादन व त्याचे उपभोग याचा प्रवास साध्य करून ती पंचकोशी आज स्वयंपूर्ण झालेली आपल्याला दिसते. अशा प्रकल्पाच्या यशासाठी नैसर्गिक साधने, निधी, निर्णय प्रक्रिया तिन्ही बाबी स्थानिक लोकांच्या हातात असणे आवश्यक असते. भूमिहीनासारख्या गरजू व्यक्तींची निवड करून करुणाकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. म्हणजे ह्याच्यामध्ये दिसते की त्यांनी स्थानिक गांधीजींनी जे सांगितलं होतं की जो राज्यकारभार आहे तो खेड्याकडे वळा, जो गांधीजींचं प्रतिपादन होतं, आणि त्यांना जास्तीत जास्त एम्पॉवरमेंट खेड्याचं करायचं होतं. स्थानिक राज्य म्हणजे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी ठरवायचं की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कसा व्हावा. एक चांगला प्रोजेक्ट संपूर्ण पंचकोशीमध्ये तमिळनाडूमध्ये झालेला आपल्याला दिसतो. भूमिहीनासारख्या गरजू व्यक्तींची निवड करून करुणाकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आणि सहकार्य म्हणजे कोऑपरेटिव्ह तत्वावर चालणारी ही संस्था, त्यामध्ये लहान उद्योगाचं जाळं निर्माण केलं आणि त्यांना एक प्रकारे स्वयंपूर्ण करण्याचं काम केलं. त्यांच्या उत्पादनाने वाढवा, त्यांच्या भागातील आरोग्य, शिक्षण, सामाजिक सेवा जे पण उत्पादन असेल त्याचा खर्च कशावर केला, तर आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवा इत्यादीवर त्यांनी खर्च केला. हे खूपच आयडियलिस्टिक एक्झाम्पल आहे की याचं प्रोपोगेशन आपण सगळ्या जगामध्ये करू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की अशा प्रकारची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे. या प्रकल्पातून काय होतं की स्थानिक सामाजिक प्रवर्तनाचा म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिपचा आविष्कार तर होतोच, अर्थात सामाजिक निम्न स्तराचा पंचायत राजमधील कारभार किती प्रभाव आहे या वायलपट्टीच्या प्रयोगासारख्या उपक्रमाचे यश अवलंबून आहे. कदाचित यामुळे सरजामी खेड्यांनी बनवलेल्या भारताच्या इतर ठिकाणी असे प्रकार उभे राहिले नसावेत. दुसरे उदाहरण स्पेन मधले तितक्या बास्क प्रांतात एका धर्मोद्धाराने माद्रोगॉन परिसरात लोकशाही तत्वावर चालणारी तंत्र शिक्षणाची सोय सुरू केली. त्यात 5 विद्यार्थ्यांनी लहान सहकारी कारखाना स्थापन केला. पाठोपाठ एक सहकारी बँक कार्यरत केली. स्वतः उत्पादन करून पाहणाऱ्या मार्गदर्शन, प्रशिक्षण, कर्ज देणे ही बँकेची कामं आहेत. बँकेत एक प्रवर्तन विभाग आहे. अशी सुरुवात या बँक, खाद्यपदार्थ निमित्त, विमा, महाविद्यालय इत्यादी सहकारी तत्वावर चालणारे अनेक उपक्रम निर्माण झालेले आहेत. जागतिकीकरणाला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी मॉड्रेगॉन कोऑपरेटिव्ह कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि 150 कंपन्या त्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत. म्हणजे दुसरे उदाहरण पण दिले की कोऑपरेटिव्ह बेसिसवर आपण कसं जास्तीत जास्त लोकांचं जीवनमान उंचवू शकतो, खऱ्या पद्धतीने उंचवू शकतो.
आता ही जी अधोगतीची एक्झाम्पल आहेत युटोपियन नाही आहेत, युटोपियन नाहीच हे दर्शवतात असं लेखकाचं मत आहे. पण खूप सुंदर आर्टिकल आहे हे, खूप सुंदर, म्हणजे ह्याच्यातून खूप सुंदर शिकण्यासारखं आहे की या काळामध्ये म्हणजे पुढचा जो काळ आहे कोरोना नंतरचा, पोस्ट कोरोना, त्या काळामध्ये काय आपलं बेसिस पाहिजे, आरोग्याला किती महत्व पाहिजे, संतुलनाला किती महत्व पाहिजे, या आर्टिकलमधून घेण्यासारखं आहे. आता ही इस्रायलचं जे एक प्रगती पुस्तक आहे, हे जे संपादिका आलेलं आहे ह्युमन राईट वॉच, म्हणजे तिथं सांगायचंय की इस्रायलचं तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की कोरोनाचं आता प्रमाण इस्रायलमध्ये 0% कोरोना फ्री झाला होता. इस्रायल जास्तीत जास्त लसीचं पुरवठा केला. पण याच्यामध्ये ह्युमन राईट वॉचने एक अहवाल दिला, त्याच्यामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन याच्या विषयी त्यांनी मत मांडलं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पॅलेस्टाईनला कसं वंशवाद, जातीवाद याला म्हणजे सामोरे जावं लागतं इस्रायली लोकांमुळे. आता इस्रायलचं ह्युमन वॉच या न्यूयॉर्क स्थापित मानवी हक्क पाहणी या संस्थेने इस्रायलवर पॅलेस्टाईन विरुद्धचा वर्णद्वेषी आणि छळमूलक धोरणे अवलंबनाचा ठपका ठेवलाय. इस्रायली नेत्यांना, राष्ट्रप्रेमी जल्पकांना वर्णन आवडणार नाही, कारण कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेमध्ये झपाट्याने राबवल्याबद्दल या देशाचे जगभरात कौतुक होत आहे. रोग प्रतिबंधक लशीच्या 2 मात्रा घेतल्याने प्रमाण इस्रायलमध्ये 60%हून अधिक म्हणजे सर्वोच्च देशात आहे. मात्र लसीकरणाची लाभ पॅलेस्टाईनचा दावा सांगितल्या, पण सध्या इस्रायल व्याप्त असलेल्या वसाहतींना किती मिळाला, म्हणजे किती मिळाला लसीचा लाभ, आणि असलेल्या वसाहतींना किती मिळाला. पश्चिम किनारपट्टी आणि गाझा, तुम्हाला माहितच असेल की इस्रायल पॅलेस्टाईन यांचा किती वाद सुरू आहे. आणि पश्चिम किनारपट्टी, गाझा, जेरुसलेम या भागामध्ये प्रामुख्याने वसलेल्या पॅलेस्टाईनपैकी किती जण सध्या कोरोना लाटेतून स्वतःला निर्धोक मानू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणायचं की इस्रायल लोकांमध्ये ज्यूला जास्तीत जास्त पुरवठा झाला, तिथं पण कुठंतरी वंशवाद, जातीवाद दिसतोय. पॅलेस्टाईनपैकी किती लोकांना सध्या कोरोना लाटेत स्वतःला निर्धोक मानू शकतात याविषयीची त्रोटक माहिती उपलब्ध आहे. पूर्व जेरुसलेम मधील पॅलेस्टाईनना मतदान करू देण्याऐवजी इस्रायलने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे पॅलेस्टाईनमुळे सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर ह्युमन राईट वॉचने प्रस्तुत केलेला 213 पानी अहवाल स्फोटक आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये मिळून जवळपास अर्धी लोकसंख्या असलेल्या पॅलेस्टाईनना ज्यूप्रमाणे हक्क पद्धतशीररित्या मिळू शकत नाहीत, असे अहवालात नमूद आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट गेल्याच काही महिन्यात इस्रायल विरुद्ध कथित युद्ध गुन्ह्याची चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान समोर आणलेल्या काही तथ्याचा आधार ताज्या अहवालात घेण्यात आला. जॉर्डन नदी ते भूमध्य म्हणजे मेडिटेरियन सी संपूर्ण प्रदेशावर ज्यू इस्रायलचा एकछत्री अंमल आहे. गत शतकात दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने तेथील गोरेतंत्रांची समाज व्यवस्था, राज्य शासन, राज्यकारण आणि प्रशासन या निष्कासित करण्यासाठी पद्धतशीरपणे राबवलेल्या धोरणापैकी प्रथम वर्णद्वेषी असा शब्द वापरला गेला. परंतु त्याची व्याप्ती आता जगभर पसरल्यास ह्युमन राईट वॉचचा हा अहवाल आहे. इस्रायली सरकारकडून कडव्या उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षापर्यंत पोलीस, लष्कर या त्रिमितीय यंत्रणेकडून पॅलेस्टाईन विरुद्ध राबवली जाणारी धोरणे ही वर्णद्वेष आणि वंशद्वेषापेक्षा वेगळी नाहीत. म्हणजे तिथले लोक पॅलेस्टाईन लोकांना वेगळं ट्रीट करतात. हे कोरोनाचं प्रकरण असो नाहीतर दुसरं प्रकरण असो, त्यांचे प्रत्येक म्हणजे वेगळं त्यांना म्हटलं जातं. या अहवालात थेट सांगितलं आहे. धर्म, वंश, वर्ण, भाषा याचे संबंधित असलेल्या वर्चस्ववादाचे लोण अलीकडच्या काळात अनेक देशांमध्ये पसरलेले आपल्याला दिसते. या लाटेमुळे एरवी किमान वाटाघाटी एकत्र असलेले गुटही दुभंगल्यावर बहुतेकदा बहुसंख्य गटाकडून अल्पसंख्याक प्रांती त्याला तुच्छ समजले जाते. म्हणजे बहुसंख्य लोक जे आहेत तिथं बहुसंख्य मेजॉरिटी जिथं असत्या तर मायनॉरिटी गटाला एक तुच्छ समजले जाते, तुच्छ वर्तणूक दिली जाते. इस्रायलच्या या वेळात प्रतिक्रिया अपेक्षित होती. म्हणजे वर्णद्वेषी राजवट आहे का पॅलेस्टाईन विरुद्ध, हे ह्युमन राईट वॉच मांडलेलं आहे. ओके, नेक्स्ट, पुस्तकांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करा, असं मुख्यमंत्रालयाने पत्र लिहिलंय की पुस्तकाचं जीवनावश्यक म्हणजे ती इसेन्शियल गोष्ट आहे. पुस्तक ही इसेन्शियल गोष्ट आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा आहेत आपले इसेन्शियल, तसे हे पुस्तक देखील एक इसेन्शियल महत्व त्याचे सांगितलेले आहे. पुस्तकाचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करा. संचारबंदी काळात पुस्तकाचे घरपोच वितरणाला मुभा द्यावी अशा मागण्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने केले आहे. तसे पत्र प्रकाशक संघाने मुख्यमंत्री ठाकरेला पुरवले आहे. पुस्तके सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे खरंच आहे की शिक्षण, संस्कृती, व्यक्तिमत्व विकास
याच रोल जो पुस्तकांचा आहे तो आपल्याला शब्दामध्ये देखील वर्णन करता येत नाही, एवढा मोठा रोल आहे. संचारबंदीमुळे लाखो नागरिक घरी बसून आहेत. दूरचित्रवाणी, संच, मोबाईल याचा वापर करण्याऐवजी काय करावे याचा मोठा प्रश्न आहे. नागरिकांना हवी ती पुस्तके घरपोच मिळाल्यास त्याची मोठी सोय होणार आहे. या पत्रात म्हणजे जी इसेन्शियल बाबी आहेत, जीवनावश्यक वस्तू जसं आपल्याला आता कोरोना काळात मिळतायत, त्याच्यामध्ये पुस्तकाला सुद्धा एक मान्यता द्या असं प्रतिपादन केलेलं आहे. तर त्याचं कुणी मान्यता दिली? केरळ राज्याने पुस्तकांना जीवन आवश्यक वस्तू म्हणून मान्यता दिली, असे प्रकाशक संघाचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. कागद हा विषाणूचा वाहक नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने सांगितलं की कागदामुळे काही तुमचा जीवाणू प्रसारित होत नाही. त्यामुळे पुस्तकाची विक्री करण्यात काही सुद्धा अडचण नाही. सध्या पुस्तकाची दुकाने, ग्रंथालय बंद आहेत आणि त्या गोष्टी ठप्प पडलेल्या आहेत. त्यामुळे घरपोच वितरणाला परवानगी द्या, असं या खरंच चांगलं आहे की लोक बसून बसून फक्त तेच बघत करत आहेत, टीव्ही आणि मोबाईल. तर पुस्तकामधून त्यांचे विचार, आचार, एक व्यक्तिमत्व घडण्यासाठी ते विचारावे. गारपिटासह पावसाचा इशारा दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह आता ज्या राज्यभरात जलधारा तर चालूच आहे, परंतु त्याचं रूपांतरण गारा आणि वादळी वारा ह्याच्यामध्ये होणार आहे असं भाकीत केलेलं आहे. आता बघा की अन्नधान्य आणि इंधन महागाईचा लवकरच भडकाव होणार असं रिझर्व्ह बँकेने भीती वर्तवली आहे. टाळेबंदीमुळे अन्नधान्य, इंधन, अन्य जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा साखळीत विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जिन्साचा पुरवठा विस्कळीत झाल्यास नजीकच्या कालावधीत महागाई वाढण्याची शक्यता आहे, असं प्रतिपादन आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलेलं आहे. ऑब्व्हियसली आज डिमांड इतकी वाढलेली आहे आणि शॉर्टेज झाल्यामुळे आता महागाईचा कल दिसतोय. नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे पेटीएमची वेल्थ कम्युनिटी सुविधा. आता ही पेटीएमनी वेल्थ कम्युनिटी सुविधा कशासाठी दिलेली आहे? तो गुंतवणूक व्यवहार मंच पेटीएमनी भारतीय गुंतवणुकासाठी पेटीएम वेल्थ कम्युनिटी सुविधा चालू केली आहे. असा क्वेश्चन येऊ शकतो की वेल्थ कम्युनिटी सुविधा कोणी चालू केलेली? तर पेटीएमनी. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा एक मंच असून दृकश्राव्य माध्यमावर भारतातील गुंतवणूकदारांना समभाग रोखे, प्राथमिक सार्वजनिक विक्री, F&O, ETF, म्युच्युअल फंड, मौल्यवान धातू, वैयक्तिक वित्तीय साधने यासारख्या संपत्ती निमित्त विषय तज्ञाकडून विविध सत्रामध्ये शिकता येते. उपस्थितींना त्या शंका विचारण्याची सोय माध्यमातून उपलब्ध असून उपस्थित तज्ञाशी संवाद ते साधू शकतील. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला एक प्रकारे गुंतवणूकदारांना माहिती भेटणार आहे की म्युच्युअल फंड, मौल्यवान धातू, वैयक्तिक वित्तीय साधने या विशेष तज्ञांचे याच्यामध्ये लेक्चर्स होणार आहेत. तसेच या मंचावरील इतर वापरकर्त्याशी संबंधित विषयावर मार्गदर्शन तुम्हाला तरुणांना भेटणार आहे. आजचे तरुण गुंतवणूक विषय समजून घेण्यासाठी विविध ऍप आणि समाज माध्यमाचा वापर तर करतायत, पण संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील एक विश्वासार्ह मंच म्हणून पेटीएम वेल्थ कम्युनिटी भारताचं नव गुंतवणूकदाराच्या गरजासाठी तयार केलेला एक मंच आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता बघा की भारताची जी ऑलिम्पिक आहे तिची पात्रता आता धोक्यात आहे. ऑब्व्हियसली कोरोनाचा जो संसर्ग वाढत आहे त्याच्यामुळे हवाई वाहतूक बंदीमुळे धावपट्टीवर जागतिक रिले स्पर्धेतून माघारी घ्यावी लागत आहे. आणि बरेच IPL तुम्हाला काल सांगितलं की IPLचे जे पण प्लेअर आहेत त्यांना आता मायदेशी कसं परतायचा हा प्रश्न पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष गेहलोत यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने यांचं निधन झालेलं आहे. चला तर मग फ्रेंड्स भेटूया उद्या. तोपर्यंत हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. थँक यू सो मच. प्लीज हिट द लाईक बटन.